पेट्रोल डिझेल दरात वाढ झाल्यानंतर आता दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे। कर्नाटक मिल फेडरेशन नंदिनी दूध दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ केली असून बुधवार दिनांक 26 जूनपासून नवे दर लागू केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीनं तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। राज्यातील दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत, कारण एका बाजूला दुधाच्या विक्री दरात मोठी वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेलं अनुदान गेल्या 8 महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळालं नाही। त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील भाजप आक्रमक झाला आहे। शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। तात्काळ दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन हाती घेऊ असा इशारा भाजप जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केला। बेळगाव ग्रामांतर जिल्ह्याच्या वतीनं कर्नाटक सरकार गेली 1 वर्ष डेव्हलपमेंटचा डीच विसरून गेले आणि शेतकऱ्यांच्यावर, महिलांच्यावर, सामान्य विद्यार्थ्यांच्यावर त्यांना कसा त्रास देता येईल अशा प्रकारचं प्रशासन काँग्रेस सरकार करायला लागले। आता दुधाचा रेट वाढवले। दूध, साखर, चापूड ही सामान्य लोकांना लागणारी दररोजची गरज आहे आणि त्याच्या रेट वाढवून सामान्य जनतेला हाल करण्याची ही जी प्रवृत्ती आहे काँग्रेसची, ती प्रवृत्ती बदलायला पाहिजे। लोकांना खोटं बोलला, गॅरंटीचं नाव सांगितलं। तुमच्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी खटाखट 1 तारखेला 8,500 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर घालतो म्हटले। ते 8,500 रुपये कुठं गेले? तुम्ही 8,500 घालायची लांबची गोष्ट, गॅरंटीची बोंबाबोंब उडवलाय। 4 फूट रस्ता करत नाही असा। इतकंच नव्हे, आता दुधाचे रेट वाढवून शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय करायला लागलायसा। एसटी समाजाच्या निगम मंडळामध्ये ठेवलेला पैसा गायब केलायसा आणि मुख्यमंत्री कोण व्हायचं, उपमुख्यमंत्री कोण व्हायची ही चर्चा काँग्रेस पक्षात सुरू आहे। ते राज्य चालवण्याचं सोडून स्वतःच्या स्वार्थामध्ये बरबटलेलं सरकार, काँग्रेस सरकार, खोटं बोलण्याचं मशीन काँग्रेस सरकार, लोकांची फसवणूक करण्याची सवय असलेलं सरकार काँग्रेस सरकार। आणि या काँग्रेसला जागृत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन हे आंदोलन करायला लागलोय आणि आम्ही थांबणार नाही। दररोज करणार, 24 तास लागू दे रस्त्यावर राहायला, पण तुम्ही केलेल्या चुकांना जाब विचारायचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे, प्रत्येक कर्नाटकच्या जनतेला आहे आणि ते काम आम्ही करायला लागलोय।